आज 29 जुलै 2026 12 वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी धनगरांना एसटी मध्ये आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणी करतो असे बारामतीमध्ये सांगितले होते। पण फक्त ते गोडच बोलले म्हणून त्यांना देवाभाऊ गोडबोले म्हणलं पाहिजे। आणि समाजाचं विशेष करून धनगर समाजाची त्यांनी मोठी फसवणूक केलेली आहे। मोठं लाल गाजार दाखवलं पण काही पदरी नाही आणि म्हणतात की तो एसटी आरक्षणाची अंमलबजावणी जरी झाली नसली तरी समाजासाठी बऱ्याच काय योजना वगैरे दिलेल्या आहेत, पण एकाही कोणत्याही योजनेचा खास करून धनगर समाजाला लाभ झालेला नाही। म्हणून देवाभाऊनी लवकरात लवकर ह्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा 2029च्या विधानसभेला लोकसभेला तुम्हाला त्याचा परिणाम कळून येईल। धन्यवाद। आज 29 ऑगस्ट याच दिवशी 12 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी बारामतीमध्ये धनगरांना एक गाजर दाखवलं होतं। ते गाजर असं होतं की भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला सत्ता द्या, त्यानंतर आम्ही तुम्हाला धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू। परंतु आज 12 वर्षे होऊन देखील सत्तेत 2 वेळा नव्हे तर 3 वेळा मुख्यमंत्री झालेले देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगरांना फक्त गाजराचा पालाच दाखवलाय आणि जे आदिवासींना ते धनगरांना म्हणून 22 योजना ज्या दिल्या होत्या त्यातली एकही योजना चालू नाही। जे मेंढपाळांच्यासाठी चाऱ्याची योजना दिली होती आणि मेंढ्यांच्यासाठी योजना दिलेली होती, त्याचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत। म्हणजे 100% फसवणुकीचं काम आणि फक्त घोषणाबाजीचं सरकार आहे। आता आमची अशी परिस्थिती झालेली आहे धनगरांची की पूर्वीचं काँग्रेस सरकार, राष्ट्रवादीचं सरकार हे आम्हाला फसवतंय म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला मदत केली, तर त्या लग्नातल्या वाजंत्र्याप्रमाणे झालेलं आहे आमचं की फसलं रे फसलं दोन्ही बी तसलं। त्यामुळे धनगरांना मतदान कोणाला करायचं हा सुद्धा मोठा प्रश्न पडलेला आहे। परंतु या आरक्षणाची अंमलबजावणी नाही झाली तर भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही असे अनेक जण आमचे नेते पण म्हणून गेले होते। परंतु यापुढे जर आरक्षणाची अंमलबजावणी नाही झाली तर निश्चितच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करू। 2014 पासून देशात आणि राज्यात सुरू झालेला नरेंद्र देवेंद्र पासूनचा प्रवास हा 2026 पर्यंत या महाराष्ट्राला दलिंदर करण्यापर्यंत पोहोचलेला आहे। या नरेंद्र आणि देवेंद्रांच्या सरकारमध्ये ना आदिवासी आनंदात आहे, ना इथला तत्सम बहुजन समाज आनंदात आहे। कोणत्याही समूहाला, कोणत्याही समाजाला दिलेलं आश्वासन आजपर्यंत पूर्ण करण्यामध्ये या फडणवीस सरकारचा असो किंवा नरेंद्र मोदींच्या सरकारचा असो कोणताही दिलेला शब्द पूर्णत्वास नेलेला नाहीये। त्याच पद्धतीनं 29 ऑगस्टला 12 वर्षापूर्वी दिलेला धनगर समाजाला आरक्षणाच्या पहिल्या कॅबिनेट मधला शब्द हा देखील आजही प्रलंबित आहे। ह्या धनगर आरक्षणाच्या लढ्यामध्ये किंवा इतर तत्सम समाजातील आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्या नेत्यांनी आवाज उठवला त्या नेत्यांनी आपली समाजाच्या टाळूवरचं लोणी खाऊन घरं भरली, पण सर्वसामान्य इथला समाज आजही आरक्षणापासून वंचित आहे। तर कुठेतरी या अन्यायाला वाचा फुटावी, कुठेतरी या धनगर समाजाच्या आरक्षणाला तसेच इतर समाजाच्याही आरक्षणाच्या लढ्याला वाचा फुटावी म्हणून आज या ठिकाणी आटपाडी तहसील कार्यालयामध्ये सर्व मित्र परिवारासोबत, सर्व समाज घटकातील युवकांसोबत निवेदन देण्यात आलं। या निवेदनाचा विचार करून कुठेतरी आजपर्यंत झालेल्या फसवणुकीचा हिशोब या फडणवीस सरकारने द्यावा आणि धनगर समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पूर्णत्वास न्यावा। धनगरांना फसवणाऱ्या या सरकारचा जाहीर निषेध। नमस्कार, मी विकास सरगर।
गेल्या 12 वर्षापूर्वी 29 जुलैला ची आज तारीख आहे, त्याच तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना एक शब्द दिलता की मी धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. 12 वर्ष झालं तरी त्यांनी त्यांचा अभ्यास चालू आहे त्या गोष्टीवर. त्यांना माझं सांगणं आहे की धनगरांना तुम्ही येड्यात काढण्याचं काम करू नका. धनगर समाज 12 वर्ष झालं तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे तुम्ही फसवण्याचं काम केलेलं आहे. ह्या सरकारला असं वाटते की जाती जातीत भांडणं लावायची, ह्या जातीत भांडणं लावायची, त्या जातीत भांडणं लावायची. आम्ही जंतर मंतरवर गेल्या 3-4 वर्षापूर्वी महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी मोर्चा काढला होता. तर ह्या सरकारच्या लक्षात येईल की कुठली जात किती, ह्या सरकारला माहित आहे कुठली जात किती आहे. जर ही जातनिहाय जनगणना झाली तर लोकांच्या लक्षात येईल, या सगळ्या समाजाच्या, भारताच्या लक्षात येईल की कुठल्या राज्यात किती समाज आहे. जर कुठल्या राज्यात किती समाज आहे काढला तर या देशात धनगर एक समाज येईल. ही संसद सुद्धा या होळकरांनी दिलेली आहे. ही देशात सुद्धा ही धनगर ह्या देशात सुद्धा ह्यांना फिरकू देणार नाहीत. मी परवा दिवशी म्हणले ही संसद सुद्धा हिजड्यांच्या हवेली झालेली आहे. कर्नाटकात धनगर समाज आहे, महाराष्ट्रात धनगर समाज आहे. ह्या देशात सगळ्या राज्यातनी धनगर समाजाचं वर्चस्व आहे. तसं प्रत्येक जातीला कळेल की आपली संख्या किती आहे. प्रत्येक जात उठेल, प्रत्येक जातीला समजेल आपला किती हक्क किती आहे. त्यामुळे या सरकारला ही जातनिहाय जनगणना सुद्धा करायची नाही. परवा दिवशी जनगणना चालू होती, त्या जनगणनेत आपला धर्माचा त्यात समावेश आहे, परंतु त्यात जातीचा उल्लेख नाही. ह्या सरकारला आपल्याला जात समजू द्यायची नाही. त्यामुळे या सरकारचा मी निषेध करतो. आणि जर धनगरांना आरक्षण नाही भेटलं तरी 2029ला काय असेल ते हा समाज दाखवून देईल. काँग्रेसने बी 70 वर्ष आम्हाला फसवले. आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला आता भाजप विरोधात काँग्रेसने बी 70 वर्ष फसवलंय आणि ही भाजप सुद्धा आता 12 वर्ष झालं फसवते. त्यामुळे आम्हाला धनगरांना आता कोणी वायली राहिला नाही. जो धनगरांचा प्रश्न घेऊन पुढे जाईल त्याच्यासोबत धनगर समाज ठामपणे उभा राहील. एवढंच बोलतो आणि थांबतो. नमस्कार, मी महेश सरगर. प्रथम मी या भाजप सरकारचा आणि देवेंद्र फडणवीसचा निषेध करतो. देवेंद्र फडणवीस नसून हा देवेंद्र फसवणीस आहे. माझा असा त्यांच्यावरती जाहीर निषेध आहे की धनगर समाजालाच नव्हे तर अखंड बहुजन समाजाला या देवेंद्र फडणवीसने आणि भाजप सरकारने फसवलेला आहे. येत्या 2029ला अखंड बहुजन समाज महाराष्ट्रातला या देवेंद्र फडणवीस सरकारला आणि नरेंद्र मोदी सरकारला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. आणि गोरगरीब लोकांच्या म्हणजे जीवाशी हे खेळलेले आहेत, आयुष्याशी खेळलेले आहेत. मुलांचं जे शिक्षण आहे त्यांच्यासोबत हे खेळलेले आहेत. ह्या सरकारचा मला सर्व महाराष्ट्रातील जनतेकडून जाहीर निषेध करायचा आहे. आणि सरकारला एवढीच विनंती करायची आहे की जे 2014ला तुम्ही शब्द दिला तो शब्द तुम्ही पाळलेला नाही. त्यांचा सर्व महाराष्ट्राकडून या सरकारचा जाहीर निषेध आहे. धनगर एकजुटीचा विजय असो. धनगर एकजुटीचा विजय असो.